भ्रष्टाचार करता यावा म्हणूनच परीक्षा व्यवस्था सुधारली जात नाही. टीईटी पेपरफुटीवर सत्यजित तांबेंचा गंभीर आरोप. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा आणि पात्रता परीक्षांच्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचं नाव घेत नाही आहे. 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 केंद्रांवर होणारी अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर आदल्या दिवशीच फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भिवंडी येथे पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत प्रश्नपत्रिका लीक झाल्याचं उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने ही परीक्षा तातडीनं स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला. या परीक्षेला यंदा 4,28,000हून अधिक उमेदवार बसणार होते आणि या गंभीर प्रकरणामुळे लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून राज्यातील प्रमुख नेत्यांनी यावर अत्यंत कडक शब्दात प्रतिक्रिया दिल्या आहेत. यंत्रणेतील भ्रष्टाचारावर थेट बोट ठेवत आमदार सत्यजित तांबे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय, कधी MPSC कधी नीट आता TET. विभागातील भ्रष्टाचार हेच पेपरफुटीचं मुख्य कारण आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने उद्या होणारी परीक्षा रद्द करावी लागली. या परीक्षेला यंदा 4,28,000हून अधिक उमेदवार बसणार होते. काही दिवसांपूर्वी नीट CBSE मूल्यांकनातील गोंधळ, UGC नीट आणि विविध प्रवेश आणि भरती परीक्षांमधील अनियमितता यामुळे प्रत्येक वेळी लाखो विद्यार्थ्यांची मेहनत, वेळ आणि पैसा वाया जातो आणि यामुळे येणारी उदासीनता, मानसिक नैराश्य तर वेगळंच. TETची ही केस वेगळी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सेवेत राहण्यासाठी नोकरी असलेल्यांना सर्व शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. त्यामुळे 20 ते 30 वर्ष सेवा केलेले शिक्षक जे आपल्या सेवापूर्तीच्या अंतिम टप्प्यात आहेत त्यांनासुद्धा आपली नोकरी वाचवण्यासाठी ही परीक्षा पास होणे अनिवार्य आहे. त्यामुळे ही परीक्षा पास करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या लाखो प्रामाणिक विद्यार्थी शिक्षक बांधवांच्या स्वप्नांवर एक प्रकारे घाला घालण्याचं पाप या व्यवस्थेने केलेलं आहे. व्हिडिओ रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.